हॅलो स्टुडंट्स. आज आपण आपल्या जे चॅप्टरमधला एक नेक्स्ट जो पार्ट आहे एस क्यू एल और एस क्यू एल मीन्स स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजला सुरुवात करत आहोत. बघा, आपण मागच्या लेक्चरला नॉर्मल फॉर्मपर्यंत कव्हर केलं होतं. आता आपल्याला बघायचं स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. बघा, आता स्ट्रक्चर्ड क्वेरी किंवा त्यालाच शॉर्ट फॉर्ममध्ये एस क्यू एल म्हणतात. एस क्यू एल स्टँड फॉर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, आता तुम्ही सी प्रोग्रामिंग लँग्वेज बघितलेली असेल, ठीक आहे. पण आता स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ही जराशी त्यापेक्षा वेगळी आहे. आता लँग्वेज, प्रोग्रामिंग लँग्वेज आणि क्वेरी लँग्वेज अशा आपण याला दोन पार्टमध्ये करू शकतो. पण आता आपल्याला सी जी आहे ती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यामध्ये तुम्ही काहीतरी प्रोग्राम करता आणि त्याचं आउटपुट घेता, बरोबर. आणि जी ही क्वेरी लँग्वेज आहे, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, ती क्वेरी लँग्वेज मेनली डाटाबेस रिलेटेड ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आहे, ठीक आहे. आता बघा, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज मेनली डाटाबेस आपण जो काही तयार करतो किंवा डाटाबेस यूज करतो त्यासोबत कम्युनिकेट करण्यासाठी ही स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे, ठीक आहे. तर आता आपण डीपमध्ये बघू की नक्की ही स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज काय आहे, कशासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, ठीक आहे. SQL स्टँड फॉर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQL लेट्स यू ॲक्सेस अँड मॅनिप्युलेट अ डाटाबेस. ओके, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज किंवा SQL आपल्याला डाटाबेसला ॲक्सेस किंवा त्यामध्ये मॅनिप्युलेशन ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी, डाटाबेसला कम्युनिकेट करण्यासाठी आपण SQL वापरतो. SQL बिकम अ स्टँडर्ड of the American National Standard Institute, that is the ANSI in 1986, and of the International Organization for Standard, that is ISO in 1987. Okay, this standardization कधी झालेलं आहे? 1986 and 87 ANSI आणि ISOचं. SQL can execute queries against database. म्हणजे काय? SQL जी लँग्वेज आहे त्यामध्ये काय आपण क्वेरीज एक्झिक्यूट करू शकतो. देन SQL कॅन रिट्राईव्ह डाटा फ्रॉम डाटाबेस. आपण डाटाबेसमधून डाटा रिट्राईव्ह करू शकतो. त्यामध्ये इन्सर्ट रेकॉर्ड्स करू शकतो, अपडेट रेकॉर्ड्स करू शकतो, डिलीट करू शकतो रेकॉर्ड्स. त्यानंतर नवीन डाटाबेस आपण क्रिएट करू शकतो. त्यानंतर नवीन क्रिएटिंग न्यू टेबल्स इन अ डाटाबेस, नवीन टेबल डाटाबेसमध्ये क्रिएट करू शकतो. त्यानंतर प्रोसिजर, स्टोर्ड प्रोसिजर आपण डाटाबेसमध्ये क्रिएट करू शकतो. व्ह्यूज क्रिएट करू शकतो डाटाबेसमध्ये. त्याचबरोबर आपण काही परमिशन्स पण टेबलला, प्रोसिजरला आणि व्ह्यूला सेट करू शकतो. अशा हे सर्व ऑपरेशन्स आपण SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वापरून करू शकतो, ठीक आहे. आता बघा, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजमध्ये आपण काय काय करू शकतो हे आपण बघितलं. त्यानंतर ही स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज नक्की वापरायची कशी किंवा कुठं वापरायची? बघा, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वेगवेगळ्या डाटाबेसवरती आपण वापरू शकतो. जसं MySQL डाटाबेस असेल, Oracle असेल, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस असेल, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर, SYBase, इनग्रेन्स एक्सेट्रा. ह्या सर्व डाटाबेसवरती आपण ही जी काही SQL प्रोग्रामिंग लँग्वेज यामध्ये यूज आपण करू शकतो. ओके, आता स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे. आपल्याला क्वेरी म्हणजे थोडक्यात एक लाईनचा कोड असणार आहे. क्वेरी म्हणजे थोडक्यात एक सिंपल लाईनिंगचा कोड असणार आहे, जो की आपल्याला एक्झिक्यूट करून त्या डाटाबेससोबत कम्युनिकेशन करायचं आहे, ठीक आहे. हे सर्व इंट्रोडक्शन होतं SQL बद्दल. त्यानंतर नेक्स्ट आपला जो काही कन्सेप्ट आहे तो आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ SQL. मग आता ह्या SQLचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे हिचा हाय स्पीड आहे. हाय स्पीड SQL queries can be used to retrieve a large amount of records quickly and efficiently from a database. बघा, जी काही SQL क्वेरी आहे ती एक क्वेरी आपल्याला मोठ्या प्रमाणात डाटा एकदम स्पीडने आपल्याला प्रोव्हाइड करू शकते, म्हणून याला आपण म्हणू शकतो हाय स्पीड. त्यानंतर पोर्टेबल मीन्स SQL कॅन बी रन ऑन एनी प्लॅटफॉर्म. ओके, कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच तुम्ही कुठेही कोणत्याही मशीनवरती ती SQL लँग्वेज रन करू शकता. वेल डिफाईन्ड स्टँडर्ड एक्झिस्ट. बघा, ही जी काय SQL लँग्वेज आहे
त्या एसक्यूएल लँग्वेज वेल डिफाईन्ड स्टँडर्ड एक्झिट म्हणजे काय, तर एसक्यूएल डाटाबेस यूज लॉंग इस्टॅब्लिश स्टँडर्ड विच इज बिंग अडॉप्टेड बाय ANSI अँड ISO whereas non-SQL database do not adhere to any clear standard. ओके बघा, आत्ताच आपण बघितलं की ही जी काय लँग्वेज आहे तिला ANSI आणि ISOचं स्टँडर्ड आहे. वेल डिफाईन्ड स्टँडर्ड एक्झिस्ट म्हणजेच जे त्याचे स्टँडर्ड्स आहेत ते ANSI आणि ISOचे त्याला आहेत. त्यानंतर सपोर्ट ऑब्जेक्ट बेस्ड प्रोग्रामिंग, जी काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड जी प्रोग्रामिंग आहे त्या प्रोग्रामिंगला ही सपोर्ट करते. त्यानंतर यूज्ड विथ ऑल DBMS सिस्टीम विथ एनी व्हेंडर, जे काय DBMS जे काय वेगवेगळ्या व्हेंडर आहेत त्यांचे जे काय सिस्टीम आहे त्या सर्व याला ही SQL सपोर्ट करते. म्हणजे वेगवेगळ्या मग त्यामध्ये MySQL, Oracle, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस या सर्वांना ती काय करते, सपोर्ट करते. नो कोडिंग रिक्वायर्ड. ओके बघा, SQL इझी आहे अंडरस्टँडिंग आणि युजर्ससाठी. आणि बघा त्याबरोबर जे काय डाटाबेस सिस्टीम आहे त्या डाटाबेस सिस्टीमला आपल्याला कोणताही असा लार्ज अमाऊंट ऑफ कोड म्हणजे थोडक्यात भरपूर कोडिंग करण्याची काही गरज पडत नाही. एकदम एका लाईनमध्ये पण आपण मल्टिपल डाटा रेकॉर्ड्स ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर यूज्ड फॉर रिलेशनल डाटाबेस, नंबर ऑफ रिलेशन्स किंवा रिलेशनशिप्स आपण ह्या लँग्वेज थ्रू ॲक्सेस करू शकतो. इझी टू लर्न अँड अंडरस्टँड, बघा शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी पण ही लँग्वेज सोपी आहे. कंप्लीट लँग्वेज फॉर अ डाटाबेस, ही लँग्वेज वापरून तुम्ही पूर्ण डाटाबेसचे ॲक्सेस करू शकता. सर्व ऑपरेशन्स डाटाबेसवरती तुम्ही करू शकता. त्यानंतर डायनॅमिक डाटाबेस लँग्वेज, तुम्ही रन टाईम ही लँग्वेजला तुम्ही डायनॅमिकली चेंज करू शकता. SQLमध्ये तुम्ही चेंजेस या ठिकाणी करू शकता. कॅन बी यूज ॲज प्रोग्रामिंग अँड इंटरॅक्टिव्ह लँग्वेज. बघा इंटरॅक्टिव्ह आणि प्रोग्रामिंग दोन्हीसाठी ही लँग्वेज वापरली जाते. बघा SQL can do both the jobs of being a programming as well interactive language at the same time. म्हणजे प्रोग्रामिंग आणि इंटरॅक्टिव्ह लँग्वेज असे दोन्ही कामं ही तुमची SQL लँग्वेज करते. त्यानंतर क्लायंट आणि सर्व्हर लँग्वेज आहे. तुम्ही क्लायंट आणि सर्व्हर या दोघांच्या मीडिएटर म्हणून पण ही लँग्वेज वापरू शकता किंवा ॲज अ सर्व्हर डाटाबेसला पण ही लँग्वेज तुम्ही वापरू शकता. मल्टिपल डाटा व्ह्यूज, वेगवेगळे व्ह्यूज आपण या लँग्वेज थ्रू आपल्या डाटाबेसचे किंवा याचे कंटेंट आपण वेगवेगळे डिफरंट युजरला शो करू शकतो. दॅट इज द मल्टिपल डाटा व्ह्यूज यूज्ड इन इंटरनेट. इंटरनेटमध्ये पण ही वेब रिलेटेड डाटा ॲक्सेस करण्यासाठी ही लँग्वेज यूज होते. असे हे सर्व आहेत SQLचे ॲडव्हान्टेजेस. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे डाटा टाईप्स इन SQL. बघा SQLमध्ये टोटल 10 टाईप्सचे डाटा टाईप्स आहेत. आता तुम्ही C लँग्वेजमध्ये बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारचा डाटा ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे डाटा टाईप्स लागतात. इंटिजर असेल, फ्लोट असेल, कॅर असेल, हे तुम्ही डाटा टाईप्स बघितले होते. इंटिजर तुमचे इंटिजर नंबर्ससाठी, फ्लोटिंग पॉईंट नंबरसाठी तुम्ही वापरले होते. मग तसेच ही SQL प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. यामध्ये वेगवेगळे प्रकारचा डाटा ॲक्सेस करण्यासाठी वेगवेगळे टाईपचे डाटा टाईप्स या ठिकाणी आहेत. त्यामध्ये फर्स्ट जो डाटा टाईप आहे तो आहे कॅर डाटा टाईप. ठीक आहे, कॅर डाटा टाईप. बघा कॅर डाटा टाईप हा काय आपलं कॅरेक्टर किंवा स्ट्रिंगचा डाटा टाईप आहे. यामध्ये तुम्ही कॅरेक्टर म्हणजे नंबर आणि त्याची लेंथ या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता. बघा तुम्ही दोन प्रकारे याला वापरू शकता, कॅर आणि त्यानंतर ती तुम्हाला जी काय त्या कॅरेक्टरची साईज तुम्हाला घ्यायची आहे ती तुम्ही इथं ब्रॅकेटमध्ये लेंथमध्ये तुम्हाला द्यायची आहे. सपोज कॅर 20, मग तुम्ही 20 कॅरेक्टरचं त्या ठिकाणी स्ट्रिंग घेऊ शकता किंवा कॅरेक्टर 20 असं पण घेऊ शकता. म्हणजे सपोज आता हा डाटाबेस कुठं वापरायचा मी तुम्हाला सांगतो. बघा ते सांगतोय तुम्हाला. जर सपोज मला एखाद्या विद्यार्थ्याचं नाव डाटाबेसमध्ये स्टोअर करायचं आहे, सपोज स्टुडंट नेम कॉलममध्ये, मग मी काय करणार,
त्याचा डाटा टाईप स्टुडंट नेम या कॉलमचा डाटा टाईप काय घेणार कॅर आणि त्याची लेंथ देणार सपोज 20. मग कॅर 20 स्टुडंट नेम. मग मी स्टुडंट नेम ह्या कॉलममध्ये 20 कॅरेक्टरचं स्टुडंटचं नाव काय करू शकतो इन्सर्ट करू शकतो अशा पद्धतीने. त्यानंतर व्हॅरकॅर सेकंड आहे बघा व्हॅरकॅर आणि त्यानंतर त्याची पण लेंथ आहे. व्हॅरकॅर डाटा टाईप ॲक्सेप्ट कॅरेक्टर ऑर स्ट्रिंग टाईप ऑफ डाटा म्हणजे तो पण सेम आहे कॅरेक्टर आणि स्ट्रिंग दोन्ही पण हा घेतो. त्यानंतर म्हणजे सेम आहे कॅरेक्टर आणि व्हॅरकॅर हा याच्यात सेम आहे. त्यानंतर आपण याला पण लेंथ पण याला पण प्रोव्हाइड करू शकतो आणि सेम या पद्धतीने जसं कॅरेक्टरला आपण स्टोअर करू शकतो त्याच पद्धतीने व्हॅरकॅरमध्ये पण आपण डाटा स्टोअर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बुलियन. ट्रू आणि फॉल्स टाईपच्या व्हॅल्यू जर स्टोअर करायचे असेल तर आपण बुलियन हा डाटा टाईप वापरतो. त्यानंतर आहे स्मॉल INT. बघा स्मॉल INT मध्ये तुम्ही न्यूमरिक व्हॅल्यूज स्टोअर करू शकता बरोबर. न्यूमरिक व्हॅल्यूज मग त्या तुम्ही प्लस व्हॅल्यूज असतील मायनस व्हॅल्यूज असतील कोणत्याही व्हॅल्यू मग त्यामध्ये कोणत्याही न्यूमरिक व्हॅल्यूज तुम्ही त्या ठिकाणी स्टोअर करू शकता म्हणजे नंबर्स थोडक्यात नंबर तुम्ही स्टोअर करू शकता. त्यानंतर आहे इंटिजर ऑर इंट. ठीक आहे इंटिजर व्हॅल्यूज बघा इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी हा डाटा टाईप यूज केला जातो इंटिजर किंवा इंट. ठीक आहे इंटिजर व्हॅल्यूज माहिती आहे तुम्हाला सर्वांना. त्यानंतर नेक्स्ट आहे डेसिमल ऑर DEC. ठीक आहे डेसिमल किंवा DEC हा तुम्हाला डेसिमल पॉईंटचे जे काही नंबर्स आहेत ते तुम्ही याने स्टोअर करू शकता. यामध्ये तुम्हाला डेसिमल नंबर आणि किती डेसिमल पॉईंट पर्यंत तो नंबर तुम्हाला घ्यायचा आहे हे दोन असे त्याला पॅरामीटर्स प्रोव्हाइड करावे लागतात. ठीक आहे ज्यावेळेस आता एक्झाम्पल येईल त्यावेळेस मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये हे सर्व डाटा टाईप्स कसे वापरायचे ते दाखवून देईल पुन्हा एकदा. त्यानंतर आहे न्यूमरिक. बघा हा पण जसा आपला डेसिमल आहे त्या पद्धतीनेच इट इज सेम ॲज अ डेसिमल. तुम्ही डेसिमल पॉईंटचे नंबर या ठिकाणी स्टोअर करू शकता. त्यानंतर फ्लोट हा आहे जो फ्लोटिंग पॉईंट नंबर पण त्याची रेंज आहे त्याची आहे 64 फ्लोटिंग पॉईंट नंबर्सपर्यंत तुम्ही ते स्टोअर करू शकता. त्यानंतर आहे डेट. तुम्ही डेट स्टोअर करू शकता इयर मंथ आणि डेटच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे डेट जर घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही इयर म्हणजे सपोज आता चालू आहे 2022 मग तुम्ही इयर त्यानंतर मंथ 10 आणि जे काय डेट असेल अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर टाईम आहे टाईम पण तुम्ही घेऊ शकता. टाईम्स जर सेव्ह करायचं असेल तुम्हाला हवर मिनिट्स आणि सेकंद या टाईम फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाईम पण घेऊ शकता किंवा सेव्ह करू शकता डाटाबेसमध्ये. असे सर्व डाटा टाईप्स आहेत SQL मध्ये. ठीक आहे आता आपण बघितलं SQL काय आहे त्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघितले आणि त्याचे डाटा टाईप्स बघितले. आता आपल्याला बघायचं आहे कंपोनंट्स ऑफ SQL. आता बघा कंपोनंट्स ऑफ SQL म्हणजे काय हे तुम्हाला पहिले समजून सांगतो मी. आता आपण बघितलं SQL लँग्वेज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे ज्याने की आपण डाटाबेस सोबत कम्युनिकेट करू शकतो. त्यामध्ये इन्सर्ट अपडेट डिलीट हे ऑपरेशन्स आपण करू शकतो. टेबल क्रिएट करू शकतो डाटाबेस क्रिएट करू शकतो. या सर्व गोष्टी आपण करू शकतो. आपण जे काय SQLचं इंट्रोडक्शन होतं त्यामध्ये बघितलं होतं आपण बरोबर. या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या करू शकतो. मग आता या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याला जी काही SQL लँग्वेज आहे त्या SQL लँग्वेजला कॅटेगराईज केलेलं आहे वेगवेगळ्या 5 लँग्वेजेसमध्ये. ठीक आहे वेगवेगळ्या 5 लँग्वेजेसमध्ये तिला कॅटेगराईज केलं आहे आणि त्या कॅटेगरीनुसार आपण डाटाबेसवरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. त्याच्या 5 कॅटेगरीज बघा कोणत्या कोणत्या आहेत. त्यालाच आपण कंपोनंट्स ऑफ SQL म्हणतो. त्यामध्ये पहिली कॅटेगरी आहे डाटा डेफिनेशन लँग्वेज त्यालाच म्हणतात DDL. त्यानंतर सेकंड आहे डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेज त्याला म्हणतात DML. थर्ड आहे डाटा कंट्रोल लँग्वेज त्याला म्हणतात DCL. त्यानंतर फोर्थ आहे ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज त्यालाच म्हणतात TCL. आणि लास्ट आहे डाटा क्वेरी लँग्वेज त्याला म्हणतात DQL. ठीक आहे या अशा 5 याचे SQLचे कंपोनंट्स आहेत किंवा आपण त्याला म्हणू शकतो SQLला 5 कंपोनंट्समध्ये डिव्हाइड केले गेलं आहे.
त्यानंतर आता ही जी काय डी आता वन बाय वन आपण एक एक लँग्वेज बघू आणि आपण त्यानुसार डाटा कसा ॲक्सेस करू शकतो डाटाबेसमध्ये ते पण बघू. बघा, फर्स्ट जी लँग्वेज आहे ती आहे डाटा डेफिनेशन लँग्वेज. ही डाटा डेफिनेशन लँग्वेजमध्ये 4 कमांड्स येतात मेनली. त्यामध्ये येते पहिले येते क्रिएट, सेकंड अल्टर, थर्ड येते ड्रॉप आणि फोर्थ येते रिनेम. बघा, तुम्ही क्रिएटने काय करू शकता, क्रिएटने तुम्ही डाटाबेस क्रिएट करू शकता. त्यानंतर अल्टर आहे, अल्टरने तुम्ही त्या डाटाबेसचं स्ट्रक्चर चेंज करू शकता. म्हणजे तुम्हाला जर एखादा कॉलम ॲड करायचा असेल तर तुम्ही अल्टर टेबल आणि त्या कॉलमचं नाव देऊन तो टेबल तुम्ही त्याचं स्ट्रक्चर चेंज करू शकता. त्यानंतर एखादा डाटाबेसमध्ये तुम्हाला एखादा टेबल ड्रॉप करायचा आहे, तुम्ही तो टेबल ड्रॉप करू शकता. त्यानंतर तुम्हाला एखादा डाटाबेस रिनेम करायचा आहे किंवा टेबल रिनेम करायचा आहे तर तुम्ही तो रिनेम कमांडनी करू शकता. बघा, पुन्हा एकदा DDLमध्ये 4 कमांड्स येतात. त्यामध्ये फर्स्ट कमांड आहे क्रिएट. तुम्हाला डाटाबेस क्रिएट करायचा असेल किंवा टेबल क्रिएट करायचं असेल तर तुम्ही क्रिएट कमांड वापरता. सपोज जर तुम्ही डाटाबेस क्रिएट करताय तर तुम्हाला कमांड वापरायची आहे क्रिएट डाटाबेस आणि डाटाबेसचं नाव. हे आपण डीपमध्ये बघणार आहे प्रत्येक गोष्ट. त्यानंतर तुम्हाला जर टेबल क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करू शकता क्रिएट टेबल आणि त्या टेबलचं नाव, मग टेबल क्रिएट होऊन जाईल. त्यानंतर अल्टर कमांड आहे. तुम्हाला जर डाटाबेस किंवा टेबलचं स्ट्रक्चर जर चेंज करायचं आहे, म्हणजे एखादा कॉलम ॲड करायचा आहे, डिलीट करायचा आहे किंवा अजून काही गोष्टी करायच्या आहेत तर तुम्ही अल्टर ही कमांड वापरू शकता. त्यानंतर ड्रॉप आहे. ड्रॉपनी तुम्ही काय करू शकता, एखादा डाटाबेस ड्रॉप करू शकता. ड्रॉप म्हणजे तो त्याचं स्ट्रक्चर ॲज इट इज राहतं आणि त्याच्यामधला जो काय डाटा आहे तो डिलीट होऊन जातो. त्यानंतर ड्रॉप तुम्ही टेबल आणि डाटाबेस ड्रॉप करू शकता. त्यानंतर रिनेम, त्याचं नाव जर चेंज करायचं असेल डाटाबेस आणि टेबलचं तर तुम्ही रिनेम कमांड यूज करू शकता. त्यानंतर आहे नेक्स्ट डाटा मॅनिप्युलेशन लँग्वेज DML. त्यामध्ये तुम्ही टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करू शकता. इन्सर्ट कमांड आहे फर्स्ट. त्यानंतर एखादा रेकॉर्ड तुम्हाला अपडेट करायचं असेल तर तुम्ही अपडेट करू शकता आणि जर एखादा रेकॉर्ड तुम्हाला डिलीट करायचा आहे तर तुम्ही ते डिलीट पण करू शकता. ठीक आहे, असे डाटा मॅनिप्युलेशनमध्ये 3 येतात, इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. त्यानंतर थर्ड आहे डाटा कंट्रोल लँग्वेज, त्यालाच म्हणतात DCL. त्यामध्ये 2 कमांड आहेत, त्या आहेत ग्रँट आणि रिव्होक. ठीक आहे, ग्रँट आणि रिव्होक. बघा, ग्रँट कमांड जी आहे ती युजरला ॲक्सेस परमिशन्स देण्यासाठी आहेत. ग्रँट कमांड, ग्रँट ॲक्सेस टू युजर. ओके, काही परमिशन्स असतात, त्या परमिशन जर युजरला प्रोव्हाइड करायच्या असतील तर त्यासाठी ग्रँट कमांड यूज केली जाते. बघा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. जनरली आपल्याकडं फाईलचं एक्झाम्पल घेऊ आपण. फाईलला 3 परमिशन असतात, तुम्हाला माहिती असेल, रीड, राईट आणि एक्झिक्यूट. जर एखाद्या युजरला आपल्याला फक्त रीडची परमिशन द्यायची असेल तर आपण काय करणार, ग्रँट रीड. जर त्याला 3 परमिशन द्यायची असेल तर आपण काय करणार, ग्रँट रीड, राईट आणि एक्झिक्यूट. त्यानंतर सेकंड आहे रिवोक. दिलेल्या परमिशन जर पुन्हा घ्यायच्या असतील, आपल्याला रिवोक करायचे असतील, म्हणजे जर परमिशन काढून टाकायचे असतील एखाद्या युजरच्या तर आपण रिवोक वापरणार. सपोज आपण एका युजर आहे, त्याला रीड, राईट, एक्झिक्यूट 3 परमिशन दिलेल्या आहेत, पण मला वाटलं की नाही आता याला ज्या रीड, राईट, एक्झिक्यूट आहे त्यामधून फक्त रीड आणि राईटच्याच ठेवायच्या, तर मी काय करणार, रिवोक आणि एक्झिक्यूट. मग त्याची एक्झिक्यूट जी परमिशन आहे ती काय होईल, त्याची काढल्या जाईल. अशा पद्धतीने ग्रँट आणि रिवोक कशात येतात, DCLमध्ये, त्याला म्हणतात डाटा कंट्रोल लँग्वेज. त्यानंतर नेक्स्ट आहे 4th नंबर ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज, त्याला म्हणतात TCL. बघा, तुम्ही जर बँकिंगचं जर एक्झाम्पल बघितलं, आपण एखादं ट्रान्झॅक्शन त्यामध्ये करत असतो, एखाद्या अकाउंटवरून आपण पैसे काढत असतो, टाकत असतो, असे जे काही ट्रान्झॅक्शन असतात त्या ठिकाणी ही TCL लँग्वेज यूज केली जाते. जर एखादा ट्रान्झॅक्शन तुम्हाला सुरू करायचं आहे, मग कमांड आपल्याला कमांड आहे बिंग ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, एखादं जर ट्रान्झॅक्शन सुरू करायचं, ओपन करायचं ट्रान्झॅक्शन तर बिंग ट्रान्झॅक्शन. त्यानंतर कमिट ट्रान्झॅक्शन, एखादं ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं आहे ते परमनंटली सेव्ह करायचं आहे परमनंटली, तर त्यासाठी आपण वापरतो कमिट. आणि थर्ड आहे रोलबॅक. रोलबॅक जे काय आपण चेंजेस केलेले आहेत ते चेंजेस कॅन्सल करण्यासाठी वापरतात रोलबॅक. बघा, जर तुम्ही बँकेचं ट्रान्झॅक्शन ATM थ्रू करताय, आपण ATM इन्सर्ट केलं म्हणजे काय झालं, ट्रान्झॅक्शन सुरू झालं, त्यानंतर आपण सर्व काय ट्रान्झॅक्शन कंप्लीट केलं, त्यानंतर आपण आपलं कार्ड ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर रिमूव्ह केलं म्हणजे काय, कमिट झालं, म्हणजे आहे ते चेंजेस काय झाले, परमनंटली सेव्ह झाले. सपोज आपण आपलं ATM इन्सर्ट केलं, ट्रान्झॅक्शन सुरू झालं, आपण त्यावरतून 5,000 रुपये काढले आणि आपलं ATM काढून घेतलं, ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं म्हणजे कमिट झालं. थोडक्यात म्हणजे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालं, आपल्या अकाउंटवरतून 5,000 रुपये मायनस झाले आणि रिमेनिंग बॅलन्स तिथं सेव्ह झाला.
ठीक आहे. त्यानंतर आहे रोल बॅक. बघा आता तुम्ही सपोज ATMचंच घ्या, ट्रान्झॅक्शन तुम्ही सुरू केलं, बिंग ट्रान्झॅक्शन केलं, पण तुमचा जर पासवर्ड चुकला किंवा तुम्ही अमाऊंट टाकली सपोज 5,000 रुपये, ठीक आहे, ती तुमच्या अकाउंटवरती तुम्ही सपोज रिमूव्ह झाली, तुम्हाला दिसलं की रिमूव्ह झाली, परंतु काही प्रॉब्लेम आला आणि ती अमाऊंट तुम्हाला भेटलीच नाही, तुमच्या अकाउंटमधून पण रिमूव्ह झाली आणि तुम्हाला भेटलीच नाही, असं बऱ्याच वेळेस होतं. मग त्यावेळेस काय होतं, रोलबॅक ही कमांड एक्झिक्यूट होते आणि तुमच्या अकाउंटवरती ती पुन्हा अमाऊंट काय होते, डिपॉझिट केली जाते, जमा होती. मग त्याला काय म्हणतात, रोलबॅक. असं आहे रोलबॅक, म्हणजे बेईंग, कमिट आणि ट्रान्झॅक्शन. हे तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असेल. त्यानंतर लास्टला आहे डाटा क्वेरी लँग्वेज, त्याला म्हणतात DQL. त्यामध्ये एकच कमांड आहे सिलेक्ट. जर आपल्याला इन्सर्टेड रेकॉर्ड जर आपल्याला व्ह्यू करायचे असतील, बघायचे असेल, तर आपण कमांड वापरतो सिलेक्ट. सिलेक्ट कमांड जे काय त्याला मॅच होतील तेवढे काय रेकॉर्ड्स असतील ते रेकॉर्ड सर्व आपल्याला व्ह्यू करण्याचं काम सिलेक्ट कमांड करत असते. अशा पद्धतीने हे सर्व SQLला कॅटेगराईज करून त्याच्या वेगवेगळ्या कमांड्स होत्या ज्या की आपल्याला आता इथून पुढं यूज करायचे आहेत. ठीक आहे. हा आत्तापर्यंतचा होता थेरी पार्ट. ठीक आहे. आता ही थेरी सर्व ह्या चॅप्टरची कव्हर झालेली आहे. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला जो काय पार्ट बघायचा आहे त्यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल डाटाबेस हँडलिंग कसं आहे, डाटाबेस कसा क्रिएट करायचा, टेबल कसे क्रिएट करायचे, हे क्वेरी वापरून आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळं आत्तापर्यंतचा जो काही थेरी पार्ट आहे तो व्यवस्थित स्टडी करा. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्की विचारा. आणि मग आपण आता नेक्स्ट लेक्चरपासून काय करणार आहे, आपला जो काय सब्जेक्ट म्हणजे आपल्या सब्जेक्टमध्ये जे काही महत्त्वाचे आहेत क्वेरी, ते आपण नेक्स्ट लेक्चरपासून सुरू करणार आहोत. ओके, थँक्यू.